छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन। हेल्मेट परिधान करत नागरिकांना हेल्मेट वापरून प्रवास करण्याचे पोलिसांचे आवाहन। रत्नागिरीच्या अंजनारी पुलाच्या कामाला सुरुवात। रखडलेल्या नवीन पुलाचे बांधकामाला सुरुवात झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त। खो खो वर्ल्ड कपमध्ये भारताची तुफान कामगिरी। पुरुष संघातून प्रतीक वायकर तर महिला संघातून प्रियंका इंगळे ही दोन नावं खो खो वर्ल्ड कपमध्ये चर्चेत। नागपूरच्या अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी मांस खाण्याचे केले समर्थन। मांस खाणे चुकीचे नाही, पण त्याचा अतिरेक करणे चुकीचे, शंकर भारती महास्वामी यांचं वक्तव्य। साताऱ्यातील पाचगणित राज्यस्तरीय फेस्टिवलला सुरुवात। या फेस्टिवलमध्ये पुणे मुंबईसह विदेशातून देखील फेस्टिवल पाहण्यासाठी पर्यटक दाखल। गडचिरोलीच्या बिजापूर चकमकीतील 5 महिलांसह 12 नक्षलवाद्यांचे सापडले मृतदेह। मृत नक्षलवाद्यांकडील बंदुका, रॉकेट आणि लॉन्चर पोलिसांनी केले जप्त। बारामतीत 9 वर्षीय मुलगा हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। यात मुलाच्या वडिलांचा आणि चुलत्याचा समावेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।